पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावर आल्यात। या दौऱ्यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे या बारामतीत पदाधिकारी, युवकांशी आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत। या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलेला आहे जयदीप भगतने। पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बारामतीच्या दौऱ्यावरती आलेले आहेत आणि पक्षातील कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। काय नेमक्या तुमच्या आजच्या भावना आहेत? पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पहिल्यांदाच तुमचा एक छोटेखानी मेळावा पार पडतो। ताई आज सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी, अडीअडचणी समजून घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या मेळाव्याला आता इथे मिळत आहे। आणि राहिलं पक्ष आणि चिन्ह गेलं तर घड्याळाचं जरी आमचं चिन्ह गेलं असलं, घड्याळ त्यांच्याकडे गेलं असेल तरी वेळ ही नक्कीच पवार साहेबांची आहे आणि आम्हाला कुठल्याच चिन्हाची घड्याळाची गरज नाही। आमचा नेता खंबीर आहे। पवार साहेब जिथं उभा राहतील, जिथं लात मारतील तिथं पाणी काढणारा असा नेता आहे। त्याच्यामुळं चिन्ह गेलं, पक्ष गेलं, नाव गेलं हा काही फरक नाही। आमचा नेता म्हणजेच आमचं चिन्ह आणि आमचं पक्ष आहे। अजितदादांनी या मतदारसंघावरती दावा सांगितलेला आहे, मी उमेदवार देणार आहे असं सांगितलंय आणि मी उभा राहिलोय असं समजूनच मतदान करा असं सांगितलंय। बहुसंख्य जी राष्ट्रवादी होती किंवा जे कार्यकर्ते होते बारामतीतले ते अजितदादांसोबत गेले। तुम्हाला नेमक्या ग्राउंडवरती आता अडचणी काय आहेत? नाही, फक्त सुप्रियाताई सुळे बारामतीत निवडून येणार। दुसरं बारामतीत कोणी उभा राहिलं तर निवडून येऊ शकत नाही। फक्त ओनली वन ताई बारामतीत निवडून येणार। काय कारण आहेत त्या निवडून येण्याची? काही नाही, त्यांनी विकास केलाय बारामतीचा। आजपर्यंत जी विकास झालाय ती ताईंमुळेच विकास झालाय बारामतीचा। दुसरं कोण करू शकत नाही विकास बारामतीचा। ताईंनीच विकास केलाय बारामतीचा। केंद्रातून सुद्धा तसं सगळे ताईंनीच हलवलेत ना। दादा तर इथंच होते ना बारामतीत, केंद्रातूनच सगळे सूत्र हलतात ना। दादा म्हणतात हा विकास सगळा मी केला, वरूनच सूत्र हलतात ना केंद्रातून। महाराष्ट्रातून हलत नाही ना सूत्र, केंद्रातूनच सूत्र हलतात सगळे। बारामतीकरांचा विकास अजितदादांनी केलाय असं अजितदादा स्वतः सांगतायत, लोक देखील सांगतायत। कसं आहे साहेब, जे आहे ते जे वटवृक्ष आहे आमचे साहेब, ते साहेबांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे, दादांना असू द्या किंवा अनेक कुठल्याही प्रकारच्या राजकीय नेत्यांना आजपर्यंत जे मार्गदर्शन केलेले ते आजपर्यंत खूप उपयोगी पडलेलं आहे। आणि दादांनी जो विकास केला तो साहेबांच्या छत्राखालीच विकास केलेला आहे। शेवटी साहेब जे आहेत हे वटवृक्ष आहेत, हे झाड आहे आणि त्यांनी जो विकास केलेला आहे हो प्रत्येक, मी म्हणतो दादांनी जरी विकास केला असेल तर तो साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच केला आहे असं माझं मत आहे। पण जाणून घेतल्या प्रतिक्रिया लोकांच्या की त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे। आगामी काळात कोण बाजी मारतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची किंवा शरद पवार गटाची जी वाटचाल चालू आहे त्यामुळं लोकांचा त्यांना हळूहळू का होईना पण चांगला पाठिंबा वाढताना दिसतोय। कॅमेरा पर्सन श्रेयस सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।